जीवन जगताना आपल्याला आयुष्यात अनेक वेगवेगळे व्यक्ती भेटत असतात. त्यातील काही आपल्या ओळखीचे असतात, काही अनोळखी असतात, काही आपले शुभचिंतक असतात, काही आपले खूपच चांगले चिंतक असतात. मग त्यापैकीच काही अनोळखी व्यक्ती असून देखील ते आपले नेहमीच हितचिंतकापेक्षाही काही कमी नसतात आणि त्यांना फक्त आपली साथ मिळाली, त्यांची आपल्याला साथ लाभली तरी आपलं जीवन खूप सुंदर होतं. त्यावेळेस काही मी लाईन लिहिलेल्या आहेत. अनोळखी असली म्हणून काय झालं, अनोळखी असली म्हणून काय झालं, मनाने ती खूप चांगली होती. सौंदर्याने आणि बुद्धीने, सौंदर्याने आणि बुद्धीने ती कशातच कमी नव्हती. ओळख खूप नव्हती जास्त, ओळख खूप नव्हती जास्त, पण आपलेपणा खूप होता. दाखवत नसली कधी मला ती, दाखवत नसली कधी मला ती, पण तिच्या बोलण्यातून मला जाणवत होतं. खूप जण येऊन गेले आयुष्यात, खूप जण येऊन गेले आयुष्यात, पण सगळेजण फक्त कामानिमित्त आठवण काढायचे. ती एकच होती माझ्या आयुष्यात, ती एकच होती माझ्या आयुष्यात, जी बिनकामाची माझी आठवण काढायची. देव कधी कोणाला भेटवेल आयुष्यात, देव कधी कोणाला भेटवेल आयुष्यात हे सांगता येत नाही. जे काही लिहिलं आहे आपल्या आयुष्यात, जे काही लिहिलं आहे आपल्या आयुष्यात ते कधीच कोणाला बदलता येत नाही. तुमच्याही आयुष्यात असे कोणी अनोळखी व्यक्ती आले आहे का, आणि जे तुमच्या आता आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे?